राधा हो म्हण, राधा हो म्हण. बोल राधा बोल पटकन. बोल राधा बोल बोल. राधा हो म्हण, राधा राधा हो म्हण. 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 हो म्हण. राधा हो म्हण. एक मिनिट. नाही म्हणजे ही जर तुमची बायको असेल तर त्या दिवशी बिराजदारांच्या घरी ही घरकाम का करत होती? आणि साहेबांना तिच्या हातची चव माहिती नाही म्हणजे नवलच झाला. नाही म्हणजे तुमच्या घरातून सपोर्ट नाही का तिला? म्हणूनच राधा विराजसला होकार देत नाहीये का? हो का ग राधा? पण काय कारण आहे, कशासाठी विरोध आहे तुमचा? तुमच्या मुलाने सांगितलं की त्यांचं लग्न झालंय, पण तुम्ही तिला अजून सून म्हणून स्वीकारलं नाहीये का? तुम्ही हिला घरकामाला लावून रोखू पाहता का? राधा तुझ्यावर जाच होतं का? आत्ताच बायकांचा सन्मान आणि प्रतिष्ठा याबद्दल बोललात आणि एवढा विरोधाभास? घरात एवढा मोठा मसाल्याचा बिझनेस असताना राधाला बाहेरची कामं का घ्यावी लागताय? तुम्ही सांगा सत्य परिस्थिती काय आहे ते. तुमचे बाबा जे बाहेर बोलतात तसे घरी तुमच्यासोबत वागत नाहीत का? त्यांच्याच घरची मिसळ आणि त्यांनाच चव ओळखता आली नाही, याचा अर्थ काय समजायचा? नाही ते खरं तर साहेब आता बायकांबद्दल जे जे बोलले खरं तर ते कमीच बोलले. साहेब बायकांना खूप मान देतात, खूप सन्मान देतात. ते जे जे बोलतात ना अगदी तसंच वागतात. त्याचा कधीच गाजावाजा करत नाही आणि मला खरंच कसलाही त्रास नाहीये. एवढ्या मोठ्या घरात मला जो पाठिंबा मिळालाय ना, खरं तर तो कुठेही मिळाला नसता. साहेबांनी मला कायम प्रोत्साहन दिलंय. बिराजदारांकडची सून असूनही मला माझं छोटंसं स्वप्न पाहायची मुभा दिलीये. आमचं लग्न झालंय, पण मी फार छोट्या घरातून आलीये. अगदी तळागाळातून आलेली एक अनाथ मुलगी. अशात माझा मसाला किंवा माझा उद्योग याला खूप कमी लेखलं गेलं असतं, पण तसं अजिबात झालं नाही. उलट साहेबांनी मला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं, ते पूर्ण करण्याची मुभा दिली. हा आणि दत्तू दादा, त्या दिवशी तुम्ही आलात तेव्हा मी टेम्पोमध्ये जे सामान भरत होते ना, ते त्या कॉन्ट्रॅक्टचं सामान होतं. एका बाईला दुसरं काय हवं असतं? आपलं सासर हे माहेरपेक्षा वेगळं वाटणार नाही आणि मला सौभाग्याने तसंच सासर मिळालं. आणि आपल्याच घरी आपण 2 कामं जास्त केलीत तर मोलकरीण नाही ना होत दत्तू दादा. आणि साहेबांना माझ्या हातचंच सगळं आवडतं. आणखीन एक गोष्ट, आज विजेंद्र बिराजदार साहेब इथे मात्र खोटं वागले. ते म्हणालेत त्यांना चव माहिती नाहीये, पण खरं तर त्यांना माझा मसाला माहितीये. लग्नाआधीच एकदा ते माझ्या मिसळ केंद्रावर आले होते आणि त्यांनी माझ्या हातची मिसळ खाल्ली होती.
पण त्यांनी मुद्दाम माझं नाव घेतलं नाही, कारण त्यांनी सुनेचं नाव घेतलं असतं तर तुम्ही आणखीन प्रश्न विचारले असते, जसे आता विचारले. पण विजेंद्र बिराजदार साहेब माझे आयडल होते आणि कायम राहतील. माई, कसला आळस रे तुला मुंग्या? का पाठवलंस तू त्यांना एकट्याला? तू का नाही गेला त्यांच्या बरोबर? माई अगं मी चंदूशेठ नाहीये, मी लहान आहे अजून. चंदूशेठ एकटे जाऊ शकतात ना माई? मला अक्कल शिकवतो, मी सांगितलं होतं ना तुला. अगं माई. माई, अगं तू का रागवतेस त्याच्यावर? त्याचं काय चुकलं? तुम्हाला एकट्याला जाऊ दिलं ना म्हणून. अगं मग काय बिघडलं? अहो, विसरभोळ्या माणसाला एकट्याला जाऊ द्यायचं नसतं. आणि आपण काय करायला चाललोय हे सुद्धा लक्षात राहायला नको का? माई, हे काय करते तू? या घरातून निघण्याची तयारी. हे बघ माई, बिट्टी माझी मुलगी आहे आणि माझं काही चुकलेलं नाहीये. तुम्ही चुकता का कधी? नाही ना, आम्हीच चुकतो. तिकडे ते विजेंद्र बिराजदार मुलीचं जगणं हराम करत असतील घरामध्ये, तरीही बरोबरच केलं तुम्ही. माई, तू असायला हवी होती. विराजसच्या आवाजातला खरेपणा तुलाही कळला असता. आणि विराजसने जेव्हा मला विचारलं तेव्हा मला त्याला नकार देताच नाही आला. अगं राधाचा नवरा आहे तो. काय नवरा? सांगा ना, काय नवरा आहे? त्यांनी काही पळून जाऊन लग्न केलं नाही किंवा त्यांचा प्रेमविवाह सुद्धा नाही. कशा परिस्थितीत लग्न केलंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्याला सुद्धा माहितीये आपल्या घरात चालणार नाही, तरी सुद्धा त्यांनी लग्न केलं. अगं पण आपल्या बिट्टीसाठीच केलं ना. हो, ते काही असो, पण ह्या लग्नाला काही अर्थच नाहीये. अर्थ नाही म्हणजे? असं काय बोलतेस माई तू? लग्न लग्न असतं माई. माझ्याशी उज्जत घालू नका. मी राधाला त्या पोराबरोबर राहू देणार नाही. तिला मी बिराजदारांकडे जाऊ देणार नाही. माफ करा साहेब, आम्ही तुमच्यावर संशय घेतला, पण तुमच्या सुनेने आमचा तो गैरसमज दूर केला. मी घरच्यांसाठी वेळोवेळी धावून येणारी सून जर प्रत्येक घरात असेल तर त्या घरात सुखच नांदेल. सर, आज पहिल्यांदाच विजेंद्र बिराजदार आणि त्यांची सून राधा बिराजदार जगासमोर आलेत. त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? आता यापेक्षा मी आणखीन काय बोलायला हवं? माझ्याकडे तर पुरेसे शब्द पण नाहीयेत माझ्या सुनेसाठी. तर आज या ठिकाणी विजेंद्र बिराजदार साहेबांकडून त्यांच्या सुनबाई राधाताई बिराजदार यांचा सत्कार संपन्न झालेला आहे. आणि हा जो सत्कार आत्ता झाला, हा सत्कार फक्त तिच्या हातच्या चवीचा झालेला नसून एक बायको म्हणून तिने माझा जो जीव वाचवलाय, माझे प्राण वाचवले, त्याबद्दल देखील आहे. मी कोमात होतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तिथेही माझ्यावर हल्ला झाला आणि राधाने स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता माझे प्राण वाचवले, मला नवीन आयुष्य दिलं. खरं सांगायचं झालं तर आज राधा आहे म्हणून मी आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांसमोर आज मनापासून राधाचे आभार मानतो.
थँक्यू. खरंच माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आता सगळं चांगलं होईल. माझा विराजच खूप सुखात राहील. शेवटी विजेंद्रने राधाला सून म्हणून स्वीकारलं. माई तू का अडवतेस? काय गरज आहे अडवायची? सुनैना वहिनी इथे? मुंग्या, तू अजून लहान आहेस. तू फक्त मला घेऊन चल. आता हिला जर इथे बघितलं तर अजून गोंधळ वाढेल. नाही नाही, हिला थांबवलंच पाहिजे. मला त्यांना अडवावंच लागेल. त्याची गरज नाही. काका काका महिला काही सांगा ना. हो बाळा, मी बोलतो त्यांच्याशी. तुझा वहिनी. भाऊजी, मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. माझी राधा. अगं, राधाला बिराजदारांनी सून म्हणून ऍक्सेप्ट केलंय. स्वीकारले तिला त्यांनी. तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. वहिनी, अगं मी तुझ्याशी खोटं का बोलीन? मी खरं तेच बोलतोय. नाही, माझा नाही विश्वास बसत. असं अचानक कसं काय? आणि काय फायदा आहे त्यांचा? स्वतःचा फायदा असल्याशिवाय ते कुठलीही गोष्ट करत नाहीत. बहिणी, असं नाहीये का? काहीही असलं ना तरी शेवटी विराजस त्याचा मुलगा आहे. तोही त्यांच्यासारखाच निघाला तर? असं व्हायला नको होतं. बिराजदारांशी गाठ पडायलाच नको होती. विराजस त्यांचाच मुलगा आहे. बापाचं ऐकून त्यांनी राधाला घराबाहेर काढलं तर? आणि त्यानेही राधाची परिस्थिती ओळखून काळजीने तिच्याशी लग्न केलंय. प्रेमाने नाही. मी बोलते राधाशी. वहिनी, विराजचं प्रेम आहे राधावर. अगं, सगळ्यांसमोर कबूल केले त्यांनी. आजचा हा आपला कार्यक्रम अगदीच वेगळा झालाय. सगळ्या भावनांनी भरलेला आणि प्रेमाचे रंग चढलेला. इथे जमलेल्या सगळ्यांचे आभार. पण राधाचं उत्तर ऐकल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होणार नाही. हो ना? आपल्या सगळ्यांनाही उत्सुकता आहे आणि बिराजदार साहेबांनाही जाणून घ्यायची इच्छा असेलच ना. एक मिनिट. मला असं वाटतं की राधाने आता लगेच उत्तर देण्याची काही एक गरज नाही. तुम्हाला सांगतो, आजवर मी नेहमी तत्वानी जगत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की जगाने तत्व पाळतच जगावं. म्हणून मी आयुष्यभर लोकांवर तत्व लादत आलो. आपल्याला असं कोणावरनं दबाव टाकता येत नाही. तसंच प्रेमातही कोणावर दबाव टाकता येत नाही का? म्हणूनच मी काय म्हणतो की राधाने आता काही लगेच ह्याचं उत्तर द्यायची गरज नाहीये. तिने तिचा वेळ घ्यावा, विचार करावा. विचार करावा, मग उत्तर द्यावं. आता कसं आहे, तुम्ही बघितलंच आहे की माझा मुलगा या राधावर किती प्रेम करतो. म्हणजे माझा मुलगा काय तिला आता सोडून जाणार नाही. त्यामुळे राधाला वेळ द्यायला हवा. नाही? बरोबर आहे. प्रश्न नाजूक आहे, पण वेळ द्यायला हवा. हो, आणि मलाही मान्य आहे. राधाच्या उत्तराची मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे.
त्या पोरीने वेड लावलं माझ्या मुलाला. पण आयुष्यभर जरी वाट पाहिलीस ना तरी आता हिच्याकडून उत्तर मिळू देणार नाही तुला. वहिनी तेच सांगतोय मी तुला. अगं विराजसचं प्रेम आहे राधावर. नाही नाही, मला भीती वाटते. मी तिला घेऊन जाणारच. माझा विश्वास नाही बसत आहे. वहिनी, विजेंद्रवर विश्वास नसेल पण विराजसवर तर आहे ना. अगं त्यानं सगळ्यांच्या समोर राधावरचं प्रेम व्यक्त केलंय आणि विजेंद्रने देखील राधाला सून म्हणून स्वतःहून स्वीकारलाय. तुलाही हेच हवं होतं ना? काय आपण होऊन स्वीकारले? वहिनी, मला माहिती आहे अगं तुझ्या भूतकाळात बिराजदारांनी दिलेल्या कटू आठवणी जास्त आहेत. पण अगं राधाचं तसं नाहीये. विराजस जीवापाड प्रेम करतो तिच्यावर. तिला काही म्हणजे काही कमी पडू देत नाही. तिला हवं ते सगळं करून देतो तो. मी बघतोय ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय मी. बहिणी, ऐक माझं. तू नको काळजी करूस राधाची, प्लीज. राधाला इथून नको नेऊस तू. वहिनी, भाऊ मानतेस ना ग मला? भावावर विश्वास नाहीये का तुझा? अगं नवरा बायकोवर इतकं जीवापाड प्रेम करत असेल तर बायकोला अजून काय हवंय? नको नेऊस राधाला तू इथून. विश्वास ठेव माझ्यावर. राधा इथे सुखात असेल. दाऊजी, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी तिला इथे ठेवते, तुमच्या विश्वासावर. ती फक्त तुमची जबाबदारी आहे. आणि हो, माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मी नक्कीच काळजी घेईन. विराजाच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. काय झालं? त्रास होतोय का तुला? आता नाही होत आहे. साहेब, हे सगळं काय चाललंय? म्हणजे तुम्ही हे सगळं मान्य का केलं? तिथेच मॅटर क्लोज करायचं. तिला घरी का घेऊन आलो आपण? तिथूनच हाकलून दिलं असतं. सुमित, कधी कधी संयम खूप महत्वाचा असतो. तिकडे मीडिया होता. आपण जर तिला तिथेच हाकललं असतं तर बदनामी आपली झाली असती. एक लक्षात ठेव, एक कॅमेरा म्हणजे लाखो डोळे. म्हणून गप्प बसावं लागतं. तिथे प्रतिष्ठा महत्वाची होती. त्यात तिथे मोठेपणा दाखवून तिने माझा गळा कापला. तेव्हा काहीच बोललो नाहीये, पण आता मी मोठेपणा दाखवून तिचा गळा कापला. तिने विराजसच्या प्रेमाचं उत्तर देण्याआधीच स्वतःहून इथनं गेले असणार आहे. अयो, काही कळायलाच मार्ग नाहीये. केव्हाचा गेलाय विराजस? त्याला काही त्रास तर झाला नसेल ना? संजीवनी, अगं काळजी नको करूस.
विराजच तिला घेऊनच येईल. आई अगं काय एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला त्या फडतूस मुलीचाच मूळ काय? तिच्यामुळे आपल्या विराजची काय अवस्था झाली आहे माहितीये ना. विराजसला अजून काही झालं ना तर दादा जीव घेईल तिचा. ही राधा सापडली नाही तर बरं होईल. विराजसला एकट्यालाच येऊ दे. मला वाटतं कदाचित विराजसला राधा सापडलीच नसेल. आता आतापर्यंत तो आला असता ना तर कोणतरी केला असता ना. आई विराजस विराजस राधा कुठे आहे? काय रे राधा? मी राधाला अडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि राधा परत आली आहे. काय? आजी राधा परत आली आहे. राधा मला माहित होतं माझी नासून येणार. विराजस तिला घेऊन येणार. हिची हिंमतच कशी झाली घरी यायची, ते पण दादाच्या परवानगी शिवाय. मी दिली परवानगी. मी दिले तिला परवानगी घरी येण्याची. कोणाला काही म्हणायचंय? दादा मला यावर चर्चा नको. सुमित तुला सांगेल काय ते. खरंच तुम्ही परवानगी दिली? विजेंद्र तू स्वीकारलंस हिला? आता एवढे प्रश्न पडले असतील तर मी तिला परत पाठवून देतो. काय का ये. नाही नाही नको. अरे मग मख्खपणे तुम्ही सगळे असे बघत काय बसलायत? माझा मुलगा बरा झालाय. माझी सून घरी आली आहे. अरे त्यांच्या स्वागताची तयारी करा. औक्षणाची तयारी झाली का? बाबा याची काही गरज नाहीये. हे बघ सून म्हणून तुझं स्वागत व्हायलाच हवं. कसं आहे याआधी जेव्हा तू आलीस तेव्हा सून म्हणून आम्ही तुला स्वीकारलं नाही. पण आता खऱ्या अर्थाने तू सून म्हणून घरी येत आहेस. मग तुझा गृहप्रवेशही तसाच व्हायला हवा. अरे काय राधाच्या रीतसर गृहप्रवेशाची तयारी करा.